नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि ताज्या घडामोडींच्या 50 महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला सुरू करूया आजच्या टॉप 50 न्यूज। महाराष्ट्रात आज तापमानात अचानक वाढ नोंदवली गेली असून अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे। हवामान विभागाने नागरिकांना दुपारी बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे आणि पाणी भरपूर पिण्याचे आवाहन केले आहे। मुंबई महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीचे काम वेगात सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। नागरिकांनी तक्रारी ऑनलाईन नोंदवाव्यात असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन सिग्नल प्रणाली लागू करण्यात येत आहे। या योजनेमुळे मुख्य चौकांवरील गर्दी कमी होईल असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे। नागपूरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे। रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात आली असून संशयितांवर कडक नजर ठेवली जात आहे। शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन कर्जमाफी योजनेची घोषणा केली असून लहान व मध्यम शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। ठाण्यातील एका इमारतीत लागलेल्या आगीत 2 जण जखमी झाले आहेत। अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली असून कारणांचा तपास सुरू आहे। औरंगाबादमध्ये पाणी टंचाई गंभीर बनली असून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांना चांगल्या दराची अपेक्षा असून निर्यातीत वाढ होण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांची बैठका सुरू असून बाजारपेठेत सकारात्मक वातावरण दिसत आहे। कोल्हापुरात पूरस्थिती टाळण्यासाठी नदीकाठची साफसफाई मोहीम राबवली जात आहे। प्रशासनाने संभाव्य धोक्याची तयारी सुरू केली आहे। मुंबई लोकल सेवा काही ठिकाणी उशिराने धावत असून प्रवाशांना गैरसोय होत आहे। रेल्वे प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे। राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याच्या हालचाली सुरू असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहेत। शिक्षकांचे प्रशिक्षणही घेण्यात येणार आहे। लातूरमध्ये पावसाअभावी शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहे। शासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे। सोलापूरमध्ये गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे। अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। मुंबईत पेट्रोल डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला असून नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसत आहे। राज्यात आरोग्य विभागाने नवीन रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला असून ग्रामीण भागात सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे। चंद्रपूरमध्ये वन्य प्राण्यांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। पुण्यातील आयटी कंपन्यांमध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत। मुंबईत कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। जळगावमध्ये केळी उत्पादकांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये मेट्रो सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। राज्यात महिला सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत। मुंबईत पार्किंग समस्येवर उपाय शोधण्यासाठी नवीन योजना आखली जात आहे। औरंगाबादमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत। नाशिकमध्ये धार्मिक उत्सवासाठी मोठी तयारी सुरू आहे। कोकणात आंबा हंगामाची सुरुवात झाली असून शेतकरी आनंदात आहेत। जर तुम्हाला अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्या पाहायच्या असतील तर आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। पुण्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षणावर भर दिला जात आहे। ठाण्यातील रस्ते अपघातात वाढ झाल्याने पोलीस सतर्क झाले आहेत। राज्यात बेरोजगारी कमी करण्यासाठी नवीन योजना जाहीर होणार आहे। मुंबईत समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागपूरमध्ये पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे। सोलापूरमध्ये पाणी पुरवठा सुधारण्यासाठी नवीन योजना राबवली जात आहे। लातूरमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे। पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई वाढवली आहे। मुंबईत नवीन उड्डाणपूल बांधकाम सुरू झाले आहे। राज्यात कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे। नाशिकमध्ये वाईन उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे। कोल्हापुरात पारंपरिक कलेला चालना देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। ठाण्यात पावसाळ्यापूर्वी नाले सफाईचे काम सुरू झाले आहे। मुंबईत बेस्ट बस सेवेत सुधारणा करण्यात येत आहेत। नागपूरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे वेगात सुरू आहेत। जळगावमध्ये सिंचन प्रकल्पामुळे शेतीला फायदा होणार आहे। राज्यात पर्यावरण संरक्षणासाठी नवीन धोरण लागू केले जाणार आहे। पुण्यात सायकल ट्रॅक विकसित करण्याची योजना आहे। मुंबईत सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत। औरंगाबादमध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास होत आहे। सोलापूरमध्ये नवीन शैक्षणिक संस्था सुरू होणार आहे। नाशिकमध्ये वाहतूक मॅनेजमेंटसाठी नवीन ॲप सुरू करण्यात येणार आहे। कोकणात पर्यटन हंगामासाठी तयारी पूर्ण झाली आहे। मुंबईत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी नवीन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे। राज्यात युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहे। ही होती आजच्या 20 मार्चच्या 50 मोठ्या ब्रेकिंग न्यूज। अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र क्राईम वृत्त। धन्यवाद।